नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सर्वांकरता रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे मक्याच्या पोह्याचा चिवडा. सणाच्या रेसिपींमध्ये तर आपण पातळ पोह्याचा चिवडा, दगडी पोह्याचा चिवडा, मुरमुऱ्यांचा चिवडा आणि अगदी खूप साऱ्या आपण रेसिपी सणांच्या बघितल्या आहेत. तर आज आपल्या सर्वांच्या रिक्वेस्टनुसार मी आज ही सणाची रेसिपी मक्याचा चिवडा घेऊन आलेली आहे. एकदम खमंग, खुसखुशीत, चटपटीत चवीचा मक्याचा चिवडा. मक्याचा चिवडा म्हटलं की बऱ्याच जणांना काय वाटते, की तो अतिशय तेलकट असेल किंवा मक्याचा पोहे तळताना खूप सारे जणांचा तो कडक होतो, लवकर मऊ सुद्धा होतो आणि खूप जणांकडून ती गडबड होते. तर असं काही होऊ नये त्याकरता आपण खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या आहेत. तर हा मक्याचा चिवडा आपण तळताना काय काळजी घ्यावी आणि काय ट्रिक्स वापरली आहे आणि याकरता मी एक खास पद्धत वापरलेली आहे. या चिवड्याकरता मी चटपटीत चव येण्यासाठी मी आज घरगुती मसाला तयार केलेला आहे. तर यासाठी मी ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करत आहे. तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता ही रेसिपी सुरुवात करूया. मक्याचा चिवडा करण्यासाठी मी या ठिकाणी मक्याचे पोहे घेतलेले आहे. खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे. शेंगदाणे घेतलेले आहे. याकरता आपण घेतलेले आहे डाळ्या. या ठिकाणी आपण मनुके देखील घेतलेले आहे आणि कढीपत्ता मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे. आणि हे सर्व प्रमाण तुम्ही तुमच्या कमी किंवा जास्त घेऊ शकता आवडीप्रमाणे. याची आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहे. तर मी सुरुवातीलाच बोललेली की आपण घरगुती मसाला तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेले आहे जिरे, धने पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेला आहे. या ठिकाणी आपण घेतलेले आहे आमचूर पावडर. या ठिकाणी मी ही घेतलेली आहे साखर आणि चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत. हे सर्व आपण मिक्सरला करून घेऊया आणि हा संपूर्ण मसाला आपण घरगुती पद्धतीनेच तयार करत आहोत. तर बघा अशा पद्धतीने हा आपला मसाला तयार झालेला आहे. खूप सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे. तर बघा आपला हा मसाला तयार सुद्धा झालेला. तर चला आता आपण पोहे तळायला घेऊया मक्याचे. याकरता मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपण रिफाइंड तेल घेणार आहोत. तेल तापलेले आहे का नाही हे बघण्याकरता आपण 2-3 मक्याचे पोहे यामध्ये टाकलेले आहे. तर बघू शकता किती मस्तपैकी आपले हे तेल तापलेले आहे. मूठभर मका पोहे आपण तेलात टाकायचे आहे. तेलाचे टेम्परेचर हाय असावं आणि गॅसची फ्लेम एकदम फुल असावी. ज्यामुळे मका पोहा हा न आकसता मस्त खुसखुशीत, अजिबात तेलकट न होता व्यवस्थित तळले जातात. गॅसची फ्लेम हाय आणि तेलाचे टेम्परेचर हाय असावे हीच आपली महत्त्वाची टीप आहे. अशा पद्धतीने संपूर्ण मका पोहे आपण तळलेले गेले आहेत. मस्त फुललेले गेले आहेत. अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण मक्याचे पोहे तळून घेऊया. मक्याचे पोहे तळल्यानंतर अशा पद्धतीने चाळणीवर गाळून घ्यायचे, जेणेकरून ते अजिबात तेलकट होत नाही आणि संपूर्ण तेल देखील निथळून जाते. तर बघा अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे आहे आपल्याला. तर यामध्ये आता आपण शेंगदाणे देखील तळून घेऊया. 1 वाटी मी हे शेंगदाणे घेतलेले आहे आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला हे खमंग साल तडकेपर्यंत कुरकुरीत करून घ्यायचे आहे किंवा याचा डार्क रंग होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. शेंगदाण्याची साल तडकली गेली की समजायचं आपले हे शेंगदाणे मस्त खरपूस तळून झालेले आहे. हे शेंगदाणे देखील आपण काढून घेऊया. यातच आपण तळून घेणार आहोत डाळ्या आणि ही 1 वाटी डाळ्या मी घेतलेल्या आहे. या हलक्याशा आपल्याला तळून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने हे लगेच तळून होतात कारण या भाजलेल्या असतात, खूप जास्त तळायच्या नाही. जसजसा हा खमंग कुरकुरीतपणा येण्याकरताच आपल्याला या थोड्याशा तळून घ्यायच्या आहे. अति प्रमाणात तळू नका नाहीतर हे कडक होईल. तर बघा अशा पद्धतीने आपण हे तळून घेत आहोत. त्या मस्तपैकी चविष्ट लागतात आणि याचा रंग देखील बदलू द्यायचा नाहीये. तर अशा पद्धतीने आपण या बाहेर काढून घेऊया.
सेम वाटीच्या प्रमाणानेच आपण हे सुके खोबरे देखील घेतलेले आहे. सुक्या खोबऱ्याची कापणी तयार करून घेतलेले. तर हे देखील आपल्याला कमी गॅसवरच हलकेसे रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहे. खूप जास्तही तळू देऊ नका. हे देखील आपले तळून झालेले आहे. तर हे देखील आपण काढून घेऊया. मस्त कुरकुरीत तळल्या गेलेले आहेत. आपले तेल संपूर्ण तापलेले आहे, त्यामुळे आपले लवकर लवकर तळल्या जात आहे कमी गॅसवरच. तर बघा हे खोबरे देखील आपण बाहेर काढून घेतलेले. तर यातच आपण हा कढीपत्ता देखील कुरकुरीत तळून घेणार आहोत. स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला हा कढीपत्ता. तर मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. आणि हा मस्त धुवून उन्हात वाळवल्यामुळे हा लवकर कुरकुरीत होतो. तर फार जास्त वेळ आपल्याला हा तेलात ठेवायचा नाही. तर बघा अशा पद्धतीने हा मस्तपैकी तळला गेलेला आहे. हा देखील आपण काढून घेऊया. हा देखील कुरकुरीत झाला आहे. तर हा देखील आपण काढून घेऊ. हे संपूर्ण आपलं तळण झालेलं आहे. तर सर्वात अगोदर आपण हा चिवडा करण्यासाठी मी सिक्रेट टिप अगोदर बोललेली. तर त्याकरता आपण हे मक्याचे पोहे सुरुवातीला तळून घेतलेले. तर हे आपण संपूर्ण एका भांड्यात पसरून घेतलेले आणि आपण हा घरगुती करून घेतलेला मसाला सर्वात अगोदर हा घालून घेऊया आणि संपूर्ण हे आपण मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण घरगुती मसाला यावर घालून घेऊया आणि हा चिवडा आपण एकत्र करत असताना हा आपल्याला मोठ्या भांड्यातच करून काढून घ्यायचा आहे, जेणेकरून हा व्यवस्थितरित्या मिक्स होईल. तर बघा अशा पद्धतीने आपण हा मिक्स करून घेत आहोत. ही ट्रिक वापरल्यामुळे हा मसाला मक्याच्या पोह्याला व्यवस्थित लागतो. आपण बघू शकता की आपण सुरुवातीला कुठलेही काही इन्ग्रेडियंट न मिक्स करता फक्त हा मक्याच्या चिवड्यालाच हा पोह्याला आपण हा मसाला लावून घेत आहोत. अशा पद्धतीने हा लावल्यामुळे एक ना एक पोह्याला व्यवस्थित मसाला लागतो. संपूर्ण मिक्स झाल्यावरच आपल्याला हे तळलेले साहित्य यामध्ये घालून घ्यायचे आहे. तळलेले साहित्य घालण्यासाठी अजिबात घाई करायची नाही. तर हे संपूर्ण आपण मिक्स करून घेतलेले. आता या चिवड्यामध्ये आपण एक एक तळून घेतलेले साहित्य घालूया. तर सर्वात अगोदर आपण शेंगदाणे घातलेले आहे. मस्त कुरकुरीत झालेले आहेत आपले शेंगदाणे. यानंतर आपण घालून घेऊया डाळ्या. ही प्रोसेस जरी आपल्याला अवघड वाटत असली तर ही अजिबात अवघड नाहीये. खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे मनुके, खोबरं आणि कढीपत्ता हे संपूर्ण आपण यावर मिक्स करून घेतलेले आहे. तर हे देखील आपल्याला हलक्या हाताने हा चिवडा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. हे गरम होते तोपर्यंत चमच्याने आणि थोडेसे थंड झाल्यावर आपण हा हाताने देखील मिक्स करूया, जेणेकरून हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स होईल. या चिवड्याप्रमाणेच तुम्ही अगोदरच्या चिवडा रेसिपी देखील अवश्य बघा आणि तयार करून बघा. हा चिवडा सणासाठीच त्याबरोबर लहान मुलांच्या भुकेसाठी तुम्ही केव्हाही स्टोअर करून ठेवू शकता. तर तयार झालाय आपला मक्याचा चिवडा. हा चिवडा तुम्ही हवाबंद डब्यात किंवा बरणीत व्यवस्थित ठेवला तर हा अगदी महिनाभर आरामशीर राहू शकतो. अजिबात नरम पडत नाही. चिवडा मसाला सुटत नाही. हा चिवडा किती खुसखुशीत झाला आहे. खाल्ल्यानंतर 100% चव विसरणार नाही. असा चटकदार मक्याचा चिवडा हा आपला तयार झालेला आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असंच छान प्रतिसाद असू द्या. फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया.